नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जी-डी-एस अर्थात ग्रामीण डाक सेवक या पदासाठीची चौथी जी शॉर्टलिस्ट आहे उमेदवारांची निवड यादी ही आज जाहीर करण्यात आली आहे आणि पाहू शकता उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीसाठी 23 जून 2026 पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. कागदपत्र जे आहेत ओरिजिनल 2 सेट आणि फोटोकॉपीज जे आहेत 2 सेटसाठी या आवश्यक असणे आवश्यक आहे. त्याबरोबर पाहू शकता प्रत्येक डिव्हिजन न्याय हा जो निकाल आहे जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खूप कमी गेलेली आहे. काही ठिकाणी 77 दिसतोय ते पाहू शकता सुरुवातीलाच. तर काही ठिकाणी 60 पेक्षा कमीमध्ये सुद्धा उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. प्रत्येक डिव्हिजन न्याय आजची जी महत्त्वाची अपडेट आहे पोस्ट ऑफिस जी-डी-एससाठीचा निकालाबाबतची या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील पोस्ट ऑफिस जी-डी-एस भरती 2026 ची चौथी मेरिट लिस्ट अखेर जाहीर झाली आहे. हजारो उमेदवारांची लिस्ट हजारो उमेदवार जे आहे या लिस्टची वाट पाहत होते. आता विविध विभागांचे कट ऑफ हे कॅटेगरी निहाय समोर आले आहेत. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर आपल्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख विभागांचे कट ऑफ जे आहेत, कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक स्पर्धा होती आणि पुढील जी लिस्ट आहे 5वी मेरिट लिस्ट ही कधीपर्यंत लागू शकते याबाबत जाणून घेऊयात. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर ओपन कॅटेगरी ओ-बी-सी कट ऑफ पहिले तर राज्यातील बहुतांश विभागांची कट ऑफ हे 92 ते 95% दरम्यान गेलेलं आहे. यावरून यावर्षी या ठिकाणी स्पर्धा जी आहे खूपच वाढल्याची दिसून येते. त्याचबरोबर नांदेड आणि परभणी हे सर्वाधिक कट ऑफ असलेले विभाग आहेत. पाहू शकता नांदेडमध्ये ओपनसाठी 95 पर्यंत चौथ्या मेरिट लिस्टमध्ये सुद्धा कट ऑफ केले आणि परभणीमध्ये सुद्धा देखील ओ-बी-सी कट ऑफ जी आहे 95 पर्यंत पोहोचलेली आहे. पुणे विभागाबद्दल बोलायचं झालं तर पुणे सिटी ईस्टमध्ये एस-सी, ओपन आणि ई-डब्ल्यू-एससाठी कट ऑफ जे आहे 94 पर्यंत गेलेला आहे. पुणे सिटी वेस्टमध्ये ओपन 93, ओ-बी-सी 94 आणि पी-डब्ल्यू-डी दिव्यांग कॅटेगरीसाठी 84 पर्यंत कट ऑफ हा पाहायला मिळाला आहे. त्याचबरोबर सोलापूर विभागामध्ये ओपनचा कट ऑफ जो आहे 94 तर ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एससाठी 93 पर्यंत गेला आहे. नागपूरमध्ये ओपन आणि ओ-बी-सी दोन्ही 93 तर ई-डब्ल्यू-एससाठी 92 पर्यंत हा कट ऑफ गेलेला आहे. अहमदनगरमध्ये पाहिला तर ओपनसाठी 93, ओ-बी-सी 94 आहे. ई-डब्ल्यू-एससाठी 93 असा कट ऑफ राहिला. तर बीड विभागामध्ये ओ-बी-सी कट ऑफ 95 पर्यंत पोहोचल्यामुळे स्पर्धा या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर गोवा विभागामध्ये मात्र इतर विभागांच्या तुलनेत कट ऑफ जो आहे हा कमी आहे आणि प्रवर्गामध्ये 89 ते 90च्या दरम्यान कट ऑफ दिसून आला आहे. त्याचबरोबर कमी गुण असलेल्या उमेदवारांसाठी सुद्धा हा विभाग तुलनेनं सोयीचा ठरला आहे. त्याचबरोबर पी-डब्ल्यू-डी कॅटेगरी सगळ्यात कमी कट ऑफ गेलेला आहे. काही विभागांमध्ये कट ऑफ मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्याचं दिसून येत आहे. पालघर आणि वर्धा विभागामध्ये कट ऑफ जो आहे 71 पर्यंत गेला आहे. म्हणजे 71ला उमेदवाराचं निवड झालंय. तर काही विभागामध्ये 73 आहे, 76, 77 आणि 84 यामध्ये पाहायला मिळालंय. तर मित्रांनो या चौथ्या मेरिट लिस्टवरून एक गोष्ट स्पष्ट होते, की महाराष्ट्रामध्ये जी-डी-एस भरतीसाठी स्पर्धा हे दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी 95 ते 95% चे लक्ष ठेवून तयारी म्हणजे यामध्ये असतील तरच अर्ज करणं आवश्यक आहे. कारण त्यामध्ये कमी फक्त पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीमधून निवड होत आहे. बाकी कॅटेगरीमध्ये खूप जास्त हाय 85 प्लस असतील तरच तुम्ही अर्ज करावा असं दिसत आहे. तुमचं नाव जर चौथ्या मेरिट लिस्टमध्ये आलं आहे का हे चेक करा. तुम्ही कोणत्या विभागातून आहात, अर्ज केला होता हे सुद्धा चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ते नक्की सांगा. पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने ही मेरिट लिस्ट उपलब्ध आहे. चेक केली जाऊ शकते. 5वी मेरिट लिस्टसुद्धा लवकरच जाहीर होईल. ती कधीपर्यंत जाहीर होईल, त्याचं कट ऑफ कसा असेल, या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.